फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPCसाठी IMP 30 प्रश्न पाहणार आहोत आणि RRB NTPCवर बनवलेला हा 7वा व्हिडिओ आहे। याच्या आधीचे 6 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि हे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा, त्यामध्ये RRB NTPC नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला RRB NTPCसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ईबुक विकत घ्या। RRB NTPCचा जो अभ्यासक्रम आहे, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, हे तिन्ही विषयांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम कालच्या व्हिडिओमध्ये जो प्रश्न विचारला होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात। प्रश्न होता, मुख्य निवडणूक आयुक्त कोणाद्वारे नियुक्त केला जातो? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही भारताच्या राष्ट्रपतींद्वारे होते। डी हे त्याचं उत्तर आहे। आता आजच्या व्हिडिओमधील 30 प्रश्न आपण पाहूयात। पहिला प्रश्न आहे, अग्नी 5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर अग्नी 5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 5000 किलोमीटर आहे। भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत? तर भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत। यांनाच आपण भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक असं सुद्धा म्हणतो। इनसॅट उपग्रह कोणत्या कक्षेत भ्रमण करतात? तर इनसॅट हे जे उपग्रह आहेत ना, ते वर्तुळाकार व विषुववृत्तीय या 2 कक्षांमध्ये भ्रमण करत असतात। भारतातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राची म्हणजेच NRSA स्थापना झालेले ठिकाण कोणते? सरळ प्रश्न काय आहे? तर भारतातील राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र म्हणजेच NRSA हे केंद्र कोठे आहे? तर हे केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे आणि हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा। तुम्ही कमेंट करत नाहीत बरं सांगितलेली। पुढे पहा, तर हैदराबाद कोणत्या राज्याची राजधानी हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळे कमेंट करून सांगा। नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी डॅश डॅश हे स्केल वापरतात। आता नॅनो तंत्रज्ञानामध्ये जे कण असतात ना, त्याचा आकार मोजण्यासाठी नॅनोमीटर याचा वापर केला जातो। सोपं आहे, नॅनोवरून नॅनोमीटर। आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग केला जातो? तर आपत्ती व्यवस्थापनाकरितानं इनसॅट या उपग्रहाचा वापर केला जातो। बी हे त्याचं उत्तर आहे, इनसॅट। भारत विकसित करीत असलेले दृष्टीपल्ल्यापलीकडील क्षेपणास्त्र कोणते? तर भारत विकसित करत असलेले दृष्टीपल्ल्यापलीकडील जे क्षेपणास्त्र आहे त्याचं नाव आहे अस्त्र। बी हे त्याचं उत्तर आहे, अस्त्र। अणुशक्ती अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर अणुशक्ती अणुऊर्जा आयोगाची जी स्थापना आहे ती 1948 मध्ये झालेली आहे। जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते आहे? तर जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारं जे क्षेपणास्त्र आहे त्याचं नाव आहे त्रिशूल। 1988 मध्ये डॅश डॅश येथे रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात आली। तर याचं उत्तर आहे नागपूर। 1988 मध्ये नागपूर या ठिकाणी रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या उड्डाण वाहनाच्या प्रक्षेपणासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते? तर क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता आहे ना, ती जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल ज्याला आपण GSLV असं म्हणतो पहा, त्याच्या उड्डाणासाठी आवश्यकता असते। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय जे आहे ना, ते बेंगळूर या ठिकाणी आहे आणि बेंगळूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर कर्नाटक या राज्याची राजधानी आहे। आपण ज्याला इस्रो असं म्हणतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर भूस्थिर जो उपग्रह आहे ना, तो पृथ्वीपासून 3600 किलोमीटर एवढ्या उंचीवर असतो। क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर क्रायोजेनिक जे तंत्रज्ञान आहे ना, ते उपग्रह प्रक्षेपण याच्याशी संबंधित आहे। जसं आपण पाहिलं की GSLVसाठी ते लागतं। भारताने चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर डॅश डॅश हे सिद्ध केले आहे। तर भारताने चंद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध केलं आहे, म्हणजे चंद्रावर पाणी आहे याचा शोध भारताने लावलेला आहे। जर तुम्हाला
RRBसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल तर विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी 2 पुस्तकं आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तर 8806068618 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील आणि ही पुस्तकं पुस्तकाच्या दुकानात मिळत नाहीत, तर मी पोस्टाने पाठवतो, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याची स्थापना 1969मध्ये करण्यात आली आणि इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आहे. आणि हे इस्रोचा लॉंग फॉर्मसुद्धा लक्षात ठेवा बरं का, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था मराठीमध्ये. भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर भूस्थिर कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास एवढा कालावधी लागतो. बहुतांश भारतीय उपग्रह डॅश डॅश या ठिकाणावरून प्रक्षेपित केले जातात. तर बहुतांश भारतीय उपग्रह जे आहेत ना ते सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या ठिकाणाहून प्रक्षेपित केले जातात. बी हे त्याचं उत्तर आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं वाटलं तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, नंतरच्या व्हिडिओमध्ये त्याचं करेक्शन केलं जाईल. कारण असू शकतं मानवी चुकीनुसार किंवा मी जिथून माहिती घेतली तिथे एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असू शकतं. स्मार्ट ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर स्मार्ट ही जी संस्था आहे ना स्मार्ट ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर स्मार्ट ही जी संस्था आहे ना ती क्षेपणास्त्र याच्याशी संबंधित आहे. मिसाईल वुमन किंवा अग्निपुत्री कोणास म्हणतात? तर मिसाईल वुमन ऑफ इंडिया डॉक्टर टेशी थॉमस यांना म्हटलं जातं. आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं कोणाला म्हटलं जातं? तर मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात. भारत विकसित करीत असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणते आहे? तर भारत विकसित करत असलेलं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ज्याचं नाव आहे सूर्या हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, सूर्या. इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट कुठे आहे? तर इंडियन सायंटिफिक सॅटेलाईट प्रोजेक्ट बंगळुरू म्हणजे बेंगलोर या ठिकाणी आहे. भौगोलिक संदर्भ डिजिटल नकाशा हा डॅश डॅशचा महत्त्वपूर्ण घटक आहे. तर भौगोलिक संदर्भ डिजिटल नकाशा हा GISचा महत्त्वपूर्ण घटक आहे. आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह 19 एप्रिल 1975मध्ये सोडण्यात आलेला आहे. तर इथं प्रिंट मिस्टेक झाली 95 झाले, तर 95 नाही 1975 म्हणजे तारीख पण लक्षात ठेवा. 19 एप्रिल 1975 रोजी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला. याच्यावर असाही प्रश्न विचारला जातो की भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट आहे. आणि त्यावेळेला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी ह्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, भारताची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे कोणती? तर भारताची जी कमी पल्ल्याची म्हणजे कमी अंतर जाणारी क्षेपणास्त्र आहेत ना त्यांची नाव आहेत पृथ्वी आणि त्रिशूल हे त्याचं उत्तर आहे. राकेश शर्मा हा कितवा अंतराळवीर होता? तर राकेश शर्मा हा 138वा अंतराळवीर होता. पण भारताचा पहिला अंतराळवीर बरं का, हे आपल्याला संपूर्ण जगाचं विचारलेलं आहे. तर जगातला राकेश शर्मा 138वा अंतराळवीर होता, पण भारताचा पहिला अंतराळवीर कोणता? तर राकेश शर्मा आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. डॅश डॅश ही भारतीय नौदलात आणि रशियाच्या मदतीने तो अवकाशात गेला होता, तेव्हाही पंतप्रधान इंदिरा गांधीच होत्या. आणि इंदिरा गांधीजींनी त्यांना विचारलं होतं आपला भारत कसा दिसतोय, तो त्यांनी सांगितलं होतं सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. डॅश डॅश ही भारतातील नौदलातील पहिली युद्धनौका होती. तर विक्रांत ही भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका होती. मिग 29 म्हणजे काय? तर मिग 29 हे जे आहे ना यालाच आपण म्हणतो बाज असं म्हणतो. हे त्याचं उत्तर आहे बाज. संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता आहे? तर संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता हा आहे. हे त्याचं उत्तर आहे विजयंता. अर्जुन या रणगाड्याचे उत्पादन कोठे केले जाते? तर अर्जुन या रणगाड्याचे उत्पादन औडी या ठिकाणी केले जाते. जर तुम्हाला RRB NTPCचं ई-बुक घ्यायचं असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांची माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.